नमस्कार मित्रांनो, मी हर्षद मोरे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आता आपण आहोत नाणेमाचीच्या बेस विलेजला. सो आजचा आपला प्लॅन आहे नाणेमाचीचा आणि 60 सडा वॉटरफॉलचा पण प्लॅन आहे आपला. पण आता कसं मॅनेज होते त्याच्यावरती डिपेंड आहे. सो लेट्स एन्जॉय आणि ही जर्नी एन्जॉय करूया आपण सर्व मिळून. कारण की नाणेमाचीला फर्स्ट टाईम आलो आहे आणि जेवढा एन्जॉय करता येणार आहे तेवढा एन्जॉय करणार आहे आपण. सो बाय. तुम्ही बघताय माझ्या मागे एवढं मोठं औदुंबराचं झाड आहे. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून छोटं वाटेल. हे इथनं बघितलं तर खूप मोठं. आणि चल 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 पुढे चल, चल पुढे चल, चल चल या चल. एवढं डार्क फॉरेस्ट आहे ना की वाकून बिकून जायला लागते. पूर्ण जंगलच जंगल आहे. आणि जर गाईड नसेल तर हरवण्याचे चान्सेस खूप आहेत. आणखी पूर्ण जंगल आहे आणि कोण पुढे गेलं का भेटणं मुश्किल आहे. त्यामुळे आपल्याला पटकन धावावं लागतं. आपण व्हिडिओ बनवून व्लॉग बनवून आपल्याला ट्रेक पण करायचं. सो डबल आपली मेहनत जाते ह्याच्यात. आणि बहुतेक तरी पुढे सर्व गेलेत. पण तेवढं अंतर कवर करतो आहे आपण. एवढा काही लोड नाही येते आपल्याला. आणि आपल्याला आत्ता पाण्याचा आवाज येतो आहे इथनं. सो मला दिसतो आहे धबधबा. मी तुम्हाला परत दाखवतो. 2 मिनटं तुम्हाला एक झलक देतो वॉटरफॉलची. तुम्हाला आता ह्याच्यात दिसेल की नाही ते बघू द्या. दिसला का? हा आहे वॉटरफॉल नाणेमाची. मागेच आहे आपलं. हल्ली आपल्याला 5 मिनटं लागतील जाऊया. आणि जंगल संपतच नाही आहे. किती वेळ झाला यार मी बोललं आता आला. एक 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 सीन एक 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 2 मिनटं चालूच ठेवा. अजून एक सीन दाखवतो. एक व्ह्यू दाखवतो सर्वात मोठा छानसा. एकदम क्लिअर दिसेल. सो तुम्हाला फ्रंट साईडने दाखवतो. सो आता आपला गाईड प्रतीक दादा त्याने आपल्याला काही थोडी चांगली माहिती सांगितली. त्याला परत सांग. आपल्याला सांग आहे तो डोंगर दिसतो पुन्हा आहे. हां पुण्यावरून खाली उतरायला तो रस्ता आहे. ते इकडे येतात. म्हणजे मड्याघाट का नाव पडलंय. शिवाजीच्या काळात तानाजी होते. त्यांचं ते मड आणलेलं म्हणजे ऑफ झाले त्यानंतर ते इकडनं घेऊन आले. हां त्यासाठी ते मड्याघाट पडले. मडेघाट. सो ह्या जागेची एक ऐतिहासिक माहिती पण आपल्याला माहिती पडली. ऐतिहासिक जागा नाही आहे समोर. ऐतिहासिक जागा ही तुझ्या ब्लॉगमध्ये मिळते. हीच ती जागा जिथनं नरवी तानाजी मालुसरांचं देह आणलेलं आहे. त्यामुळे त्या जागेस मडेघाट असं नाव पडलं. आता इथनं आपण एक व्ह्यू घेतला धबधब्याचा, पण आता टाईम आला आहे धबधब्याच्या जवळ जाण्याचा.
सो आता प्रतिदाने जी माहिती दिली त्या हिशोबाने प्रतिदा सांगत होता आम्हाला की जो फ्लो चालू आहे आता वरती त्या हिशोबाने तुम्ही फक्त तिथे 10 मिनटं थांबू शकता, त्याच्यावरती नाही थांबू शकत. तर बघू आता किती वेळ थांबायला भेटते आपल्याला तिथे, कारण की पाण्याचा फ्लो खूप आहे. धबधब्याचं पाणी अजून प्रेशरने येतंय, उलटा पाऊस पडतोय. पाऊस पडत होता, पाऊस बंद झाला, आता धबधब्याचं पाणी येतंय फक्त, तो पण पावसासारखं एवढा जोरजोरात येतोय ना. धबधबा एवढा खतरनाक पडतोय तो, बेकार. अजून जवळ जाऊन आपण शूट करूया, बघूया कसं जमतंय ते. बाय द वे धबधब्यावरून आपण आता पुढे आलो आणि 7:30चा प्लॅन झाला आहे. तर 10:15 10:30च्या आसपास टाईम झाला आहे, तर 7:30चा पण प्लॅन होईल. तर आता इथनं आपण जाऊया जिथे आपण ट्रेक चालू केलेला त्या गावात. त्याचं पण नाव नाणेमाचीच आहे, गावाचं नाव नाणेमाची आहे. सो तिथे आपलं जेवण होईल. सो तिकडनं मग पुढचा प्लॅन कसा असेल काय असेल ते ठरवू आपण. आणि जर झालाच तर मग आपण 7:30चा पण प्लॅन करू धबधब्याचा. त्या छोटा धबधबा येतो पण तिकडचे पण व्ह्यू चांगला आहे, मी रात्री येताना बघितलेला. सो तिकडे पण जाऊया, मजा येणार आहे. सो व्हिडिओ अजून संपलेली नाही आहे, सर्वांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ जसं तुम्हाला वाटेल तशी सर्वांपर्यंत पोचवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. फुल आता ॲडव्हेंचरची फिलिंग येते. गाडीचा टायर अटकला आहे खाली, त्यात आता आम्ही पेंडा टाकला आहे आणि सगळे गाडी ढकलायच्या मागावरती. गाडी निघायला जागा नाही, पुढे 4 व्हीलरने लावले आणि मागे पण एक 4 व्हीलर आहे. सो गाडी निघायला चान्स नाही. काहीतरी जुगाड असा केला आहे आम्ही, एक जुगाड खाली पेंडा टाकला आहे, दोन्ही तिन्ही साईड रेस देऊन गाडी काढतो. फायनली आपण व्हिडिओच्या लाच्या टप्प्यावरती आलो, तो म्हणजे 7सडा वॉटरफॉल. आणि तो आपल्या मागे काही अशा प्रकारे दिसतो. आज आपण सर्व वॉटरफॉलच एक्सप्लोअर केले. सो तुम्हाला जर असेच नवीन नवीन कॉन्टेंट बघायचे असेल तर नक्की माझ्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. आणि ही व्हिडिओ मी इथेच संपवते. काही तुम्हाला सिनेमॅटिक दिसतील, काही नाही दिसणार, कारण की मी ते टाकणारच नाही. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस.
आणि सेकंड म्हणजे काही एन्जॉय करू आपण ते आता पुढच्या क्लिपमध्ये बघा, मजा येणार आहे तुम्हाला.